नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सध्या तुमचं वय किती आहे? तुम्हाला तुमच्या ताकदीवर अजूनही विश्वास वाटत असेल, तुम्ही तुमच्या आहारावरती लक्ष ठेवता आणि जिममध्ये सक्रिय राहता किंवा व्यायामशाळेमध्ये सक्रिय राहता. तुमचा विश्वास आहे की तुम्ही कधीही ते अशक्त वयस्कर व्यक्ती बनणार नाही आहात. हा संदेश अगदी तुमच्यासारख्या व्यक्तींसाठीच आहे. तुम्ही जे ऐकणार आहात तो तुमच्या उर्वरित आयुष्याला आकार देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. खरं तर अनेक वयस्कर व्यक्तींना एका अशा टप्प्याचा सामना करावा लागतो जो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असतो. तो निवृत्तीनंतर लगेचच येत नाही, तो 70-75 वयोगटामध्ये येतो. केवळ त्या 5 वर्षांमध्ये अनेक लोक आपली ताकद, आपली मनःशांती आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी असलेले नातेसुद्धा गमावू लागतात. जणू काही एखाद्या तीव्र उतारावरून वेगाने खाली कोसळण्यासारखं. खरी धक्कादायक गोष्ट ही आहे की ज्या लोकांना सर्वात जास्त त्रास होतो ते अनेकदा तेच गंभीर आणि शिस्तप्रिय लोक असतात, जे नेहमी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. एखादी व्यक्ती जी इतकी उत्साही आणि चैतन्यमय वाटते, ती वयाच्या 70व्या वर्षी अचानक इतक्या लवकर म्हातारी होऊन एकाकी का होते, या सगळ्यामागे आधुनिक जीवनात दडलेला एक भयावह नमुना आहे, ज्याला मी वयाच्या 75व्या वर्षीचा कडा म्हणेन. आज आपण आयुष्याच्या उत्तरार्धातील एका अशा वास्तव्यावर प्रकाश टाकणार आहोत जे 3,40,000हून अधिक लोकांना पटलं आहे आणि मी तुम्हाला तो कडा पार करण्यासाठी आणि तुमचं हास्य, तुमचा आत्मसन्मान आणि तुमचं खरं स्वरूप अबाधित ठेवून जगणं सुरू ठेवण्यासाठी एक सर्वोत्तम जगण्याची रणनीती सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या 70मध्ये वाट पाहणाऱ्या निराशेच्या 5 प्रमुख प्रकारांना आशेच्या खऱ्या स्रोतामध्ये बदलण्याचं विशिष्ट मार्ग तुम्ही शिकाल. हा असा संदेश आहे जो तुम्हाला 10 किंवा 20 वर्षानंतर मागे वळून पाहण्यास आणि म्हणण्यास प्रवृत्त करेल की मी तो योग्य वेळी पाहिला. याचा मला खूप आनंद आहे. या चॅनलवर मी 60 वर्षांवरील प्रौढांसाठी व्यावहारिक मार्गदर्शन आणि निरोगी वृद्धत्वाच्या टिप्स देत राहते. कृपया आत्ता सबस्क्राईब करा आणि पुढे काय येत आहे ते चुकवू नका. याचं पहिलं कारण म्हणजे वेगाने वाढणारा अशक्तपणा. तुम्ही अशक्तता हा शब्द यापूर्वी ऐकला आहे का? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निरोगी असणं आणि दररोज काळजीची गरज असणं यामधील ती एक धोकादायक अशी मधली स्थिती आहे. वयाच्या 70 वर्षानंतर स्नायूंचं प्रमाण आपल्यापैकी बहुतेकांच्या कल्पनेपेक्षाही खूप वेगाने कमी होऊ लागतं. कालपर्यंत स्थानिक किराणा दुकानापर्यंतची जी पायपीट अगदी सहज वाटत होती, तीच एखाद्या सकाळी अचानक कोलोराडोमधील एखाद्या उंच कठीण पर्वतीय वाटेवर चढण्या इतकी दूर आणि कष्टप्रद वाटू शकते. नेमक्या याच गोष्टीमुळे अशक्तपणा इतका भीतीदायक वाटतो. मी तुम्हाला एका व्यक्तीची कथा सांगते जे 72 वर्षीय गृहस्थ आहेत आणि त्यांचं नाव आहे रमेश काका. हे 72 वर्षीय गृहस्थ आहेत. आपल्या कामाच्या काळामध्ये त्यांनी विक्री क्षेत्रातील एक अव्वल दर्जाचे अधिकारी ते होते आणि निवृत्तीनंतरही ते आपली दररोजची 10,000 पावलं चालण्याची सवय कधीच चुकवत नसत. आपल्या वयाच्या इतर पुरुषांच्या तुलनेमध्ये आपण खूपच तरुण आहोत असं स्वतःला सांगण्यात त्यांना मोठा अभिमान वाटत असे. पण मग वयाच्या 73व्या वर्षी एके दिवशी त्यांना स्वयंपाकघरातील कपाटावर ठेवलेली जॅमची बरणी उघडता येईना. त्यांच्या हातांची पकड नीट बसत नव्हती आणि त्यांच्या मनगटामध्ये एक तीव्र कळ वेदना उमटली होती. शेवटी त्यांच्याकडे आपल्या पत्नीला विचारण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही की तू ही बरणी माझ्यासाठी उघडून देऊ शकशील का? त्यावेळी रमेश काका यांनी नंतर सांगितलं की त्या क्षणी त्यांना अशी काही निराशा जाणवली जी त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ही केवळ हाताची पकड कमकुवत होण्याची बाब नव्हती. तो असा क्षण होता जेव्हा शरीरातील स्नायूंची झीज होण्याच्या प्रक्रियेने त्यांच्या मनातील आणि हृदयातील आत्मविश्वासाचे स्नायू पोखरण्यास सुरुवात केली होती. एकदा का एखादी व्यक्ती असा विचार करू लागली की आता माझे दिवस भरले आहेत, की मग घराबाहेर पडण्यापूर्वी ते संकोच करू लागतात आणि जेव्हा ते चालणं थांबवतात तेव्हा त्यांचे पाय आणखीनच कमकुवत होतात आणि त्याचवेळी पडण्याचा धोका मात्र अनेक पटीने वाढतो. हे दुष्टचक्र भेदण्याचा ठोस उपाय म्हणजे महागड्या सप्लिमेंट्सवरती पैसे खर्च करणे हा नव्हे. आज तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवात करावी असं मला वाटतं तो एक अगदी साधा पायांच्या बोटांचा व्यायाम आहे, ज्यासाठी केवळ 30 सेकंद लागतात. खुर्चीत बसलेले असताना आपल्या पायांच्या बोटांचा वापर करून एक टॉवेल आपल्या दिशेने ओढून घ्या. टॉवेल पकडण्याची ती अगदी छोटीशी हालचाल
जमिनीवर घट्ट पाय रोवण्याची तुमची क्षमता पुन्हा मिळवून देण्यास मदत करतं आणि पडण्याची भीती लक्षणीयरित्या कमी करू शकतं. आपल्या स्वतःच्या पायांनी जमिनीवरती घट्ट पकड मिळवण्याची आणि आपलं शरीर अजूनही आपल्या आज्ञेचं पालन करतं याची जाणीव असण्याची ती भावना, हेच ते पहिलं हत्यार आहे ज्याची तुम्हाला गरज आहे, जेणेकरून वयाच्या 70मध्ये अनेक लोकांना ज्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतो ते म्हणजे तुम्ही यशस्वीपणे पार पडू शकाल. दुसरं कारण म्हणजे ज्याला सामाजिक मृत्यू, सोशली डेथ असं संबोधलं जाऊ शकतं, ती स्थिती. हा शब्दप्रयोग कदाचित कठोर वाटू शकतो, परंतु 70 ते 75 वयोगटातील पुरुषांसाठी आपल्या भूमिकेचं म्हणजे आपल्या रोलचं किंवा स्थानाचं झालेलं नुकसान हे अनेकदा प्रत्यक्ष आजारांपेक्षाही अधिक वेदनादायी ठरतं. आपल्या कामाच्या काळामध्ये तुम्ही कदाचित एखादे वरिष्ठ व्यवस्थापक असू शकता किंवा आदरणीय टीम लीडर असू शकता, ज्यांच्यावरती इतर अनेक लोक दररोज अवलंबून असत. पण वयाच्या 70 नंतर जेव्हा तुम्ही पूर्णपणे निवृत्त होता तेव्हा तुम्ही एकेकाळी अभिमानाने बाळगलेले ते बिझनेस कार्ड अचानक कागदाच्या तुकड्यापेक्षा अधिक काही नाही असं वाटू लागतं. सकाळी उठल्यावर तुम्हाला कुठेही जायचं नसतं, कोणताही फोन येत नाही, तुमच्या उत्तराची वाट पाहणारे कोणतेही ईमेल नाहीत. समाजाला आता आपली गरज नाही ही भावना तुमच्या जगण्याचा उद्देश हळूहळू नष्ट करू शकते आणि या प्रकारचा एकटेपणा मेंदूला गंभीर नुकसान पोहोचवतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संस्थांकडून अनेकदा अद्भुत केले जाणारे संशोधन असे सूचित करते की दीर्घकाळच्या एकटेपणाचा आरोग्यावरील परिणाम दिवसाला 15 सिगारेट ओढण्यासारखा असू शकतो. बरेच लोक बुद्धीला चालना देण्यासाठी बुद्धीचे खेळ किंवा मग कोडी असलेली पुस्तकं सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यापेक्षाही अधिक शक्तिशाली काहीतरी आहे. दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष जिवंत संभाषणच मेंदूला खऱ्या अर्थाने सक्रिय करतं. आजचा दिवस खूप सुंदर आहे यासारख्या साध्या संवादानेही मेंदू सक्रिय होतो. किंवा ते जॅकेट खूप छान दिसतंय असे उद्गार मेंदूच्या अनेक भागांना त्वरित उत्तेजित करू शकतात. खरं तर केवळ मानसिक व्यायामावर 1 तास घालवण्यापेक्षा कोणासोबत तरी फक्त 5 मिनिटं हसणं हे बौद्धिक क्षीणता रोखण्यासाठी अधिक प्रभावी ठरू शकतं. कोणतेही पद किंवा स्थान नसतानाही स्वतःचं मूल्य ओळखायला शिकणं ही जगण्याची दुसरी अत्यावश्यक रणनीती आहे. एखाद्या लहान शहरातील स्थानिक स्वयंसेवक गट असो किंवा मग एखादा अनौपचारिक छंद क्लब असो, त्याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला अशी जागा मिळावी जिथे तुम्ही एक माजी कार्यकारी अधिकारी म्हणून नव्हे तर केवळ एक माणूस म्हणून योगदान देऊ शकाल, ज्याच्याकडे अजूनही काहीतरी अर्थपूर्ण देण्यासारखं आहे. तिसरं कारण म्हणजे मैत्रीचे हळूहळू नाहीसं होणं. एकदा तुम्ही 70मध्ये प्रवेश केला की तुमच्या आजूबाजूला निरोप अधिक वेळा घेतला जाऊ शकतो. मैत्री जी आहे ती हळूहळू नाहीशी होऊ शकते. हे एक अटळ वास्तव आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये ज्या मित्रासोबत तुम्ही खेळत होता तो अचानक रुग्णालयामध्ये दाखल होतो आणि मग दर आठवड्याला भेटणारा तो जवळचा सोबती अनपेक्षितपणे मरण पावू शकतो. एकेकाळी नित्याचे वाटणारे पुढच्या आठवड्यात भेटू हे अनौपचारिक संबोधन जे आहे ते कोणत्याही सूचनेशिवाय अंतिम निरोपामध्ये सुद्धा बदलू शकतं. 70च्या दशकाला आयुष्यातील सर्वात भावनिकदृष्ट्या कठीण टप्पा का म्हटलं जातं यामागील हे एक मुख्य कारण आहे. जसजसं तुमचं मित्रमंडळ लहान होत जातं तसतसं तुमचं जग अधिक लहान आणि अधिक एकाकी वाटू लागतं. पण ही हार मानण्याची वेळ नाही. 3,40,000हून अधिक लोकांना पटलेला उपाय म्हणजे गमावलेल्या मित्रांची जागा नवीन घनिष्ठ नात्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न करणं नव्हे. तुम्हाला खऱ्या अर्थाने गरज आहे ती अधिक व्यापक, हलक्या फुलक्या आणि अधिक निवांत नात्यांची. त्या आयुष्याच्या या टप्प्यावरती अगदी शून्यातून घनिष्ठ नाती निर्माण करणं थकवणारं वाटू शकतं. त्याऐवजी ओळखीच्या चेहऱ्यांना अभिवादन करणं, तुमच्या स्थानिक सुपरमार्केटमधील कॅशियरशी थोडंसं बोलणं किंवा तुम्ही नियमितपणे भेटत असलेल्या एखाद्या व्यक्तीशी न बोलणं पुरेसं आहे. असं किमान 3 मोकळे समुदाय असणं हा एकाकीपणाच्या धोक्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुम्ही सिएटलमधील एखाद्या स्थानिक कॉफी शॉपमध्ये नियमितपणे जाऊ शकता किंवा तुम्ही सार्वजनिक उद्यानामध्ये सकाळच्या सामूहिक व्यायामामध्ये सामील होऊ शकता किंवा तुमच्या स्थानिक ग्रंथालयामध्ये ओळखीचे चेहरे पाहू शकता. कोणीतरी तुमच्याकडे लक्ष देत आहे
आणि तुम्ही कुठेतरी आपले आहात ही शांत जाणीव सुरक्षिततेची भावना निर्माण करते. आणि कोणीतरी 70मध्ये अनेक लोकांमध्ये असलेली चिंता कमी करू शकतं. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हो, मी जे सांगत आहे ते तुम्हाला खरोखरच उपयुक्त वाटत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तुमचं वय काय आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे नक्की सांगा. मी ज्या विषयावरती चर्चा करत आहे त्याबद्दल तुम्हाला काही अनुभव आहे का? तुमचे काही शब्दसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आता सबस्क्राईब बटनवरती प्रेस करा आणि नोटिफिकेशनसुद्धा चालू करा. आता पुढे जाऊया. चौथं कारण म्हणजे काळजी घेण्याची मर्यादा. हे एक असं वास्तव आहे जे अनेक लोक टाळायला प्राधान्य देतात, पण आपल्याला त्याचा प्रामाणिकपणे सामना करणं आवश्यक आहे. वयाच्या 70 ते 75 वर्षांच्या दरम्यान केवळ तुमचे स्वतःचे आरोग्यच बदलू लागत नाही, तर हा तो काळ असतो जेव्हा अनेकदा जोडीदाराची काळजी घेण्यास सुरुवात होते. याला ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं असं म्हणतात. अनेक समर्पित जोडीदारांचा असा विश्वास असतो की त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला कधीही दुसऱ्या कोणावरही सोपवू नये आणि खरं प्रेम म्हणजे शेवटपर्यंत सर्व काही एकट्यानं सांभाळणं. असे असंख्य प्रामाणिक आणि जबाबदार लोक आहेत जे हा संपूर्ण भार एकट्यानेच उचलतात. पण मी हे स्पष्टपणे सांगेन की विश्वास तो कितीही उदात्त वाटत असला तरीसुद्धा तुम्हा दोघांनाही सर्वात वाईट परिणामाकडे नेऊ शकतो. एका ठिकाणी कडक हिवाळ्यामध्ये बाथरूमच्या थंड फरशीवरती घसरून पाठीला दुखापत झालेल्या विजूकाकांच्या माणसाप्रमाणे सहनशक्तीचा मर्यादा जी आहे ती अनेकदा अचानक आणि कोणत्याही सूचनेशिवाय त्यांना पाठीला दुखापत झालेल्या जे विजूकाका आहेत तर त्यांना अचानक कोणत्याही सूचनेशिवाय हे झालं. यावरचा उपाय सोपा पण प्रभावी आहे. आत्ताच तुमचा फोन काढा आणि एरिया एजन्सी ऑन एजिंग हे नाव सेव्ह करा. या संस्था संपूर्ण विश्वसनीय सल्ला केंद्र म्हणून कार्यरत आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देतात. जरी तुम्हाला अजून पूर्ण वेळ देखभालीची गरज नसली तरी मला अलीकडे थोडी काळजी वाटत आहे असं म्हणून संभाषण सुरू करणं पुरेसं आहे. व्यावसायिकांवर अवलंबून राहणं हा तुमच्या कुटुंबाचा विश्वासघात नाही, किंबहुना व्यावसायिक मदतीचा वापर कसा करायचा हे शिकणं हे आधुनिक जीवनातील शहाणपणाचं सर्वात महत्त्वाच्या प्रकारांपैकी एक आहे. मदत मागणं हे दुर्बळपणा किंवा लाजिरवाणेपणा नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिचं खऱ्या अर्थाने संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या सर्वात प्रभावी धोरणांपैकी हे एक आहे. आणि 5वं कारण म्हणजे डिजिटल एकाकीपणा. आजच्या जगामध्ये जवळजवळ सर्व माहिती इंटरनेट आणि स्मार्टफोनमध्ये साठलेली असते. सरकारी सेवा, पैशांची बचत करणाऱ्या विविध ऑफर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर लोकांशी जोडलेलं राहण्याचे मार्ग, या सर्व गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. कदाचित तुम्हाला असं वाटेल की तुमचा जुना फ्लिप फोन तुमच्यासाठी पुरेसा आहे किंवा स्मार्टफोन वापरणं खूपच गुंतागुंतीचं आणि नाहक त्रासदायक आहे. परंतु हीच मानसिकता तुम्हाला नकळतपणे त्या माहितीच्या प्रवाहाबाहेर अडकवून ठेवू शकते, ज्या माहितीच्या जोरावरच आजचं समाज जीवन गतिमान राहतं. जेव्हा कॅलिफोर्नियासारख्या एखाद्या भागामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवते आणि जेव्हा तुमची प्रकृती अचानक बिघडते तेव्हा स्मार्टफोन कसा वापरायचा हे माहीत असणं ही केवळ सोय उरत नाही, तर ती अत्यावश्यक गरजही बनत असते. हे आता असं एक कौशल्य बनलं आहे जे तुमच्या सुरक्षिततेवर आणि तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करू शकतं. पण यात एक आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला प्रत्येक वैशिष्ट्यामध्ये पारंगत होण्याची आणि काहीही गुंतागुंतीची शिकण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त 2 साध्या गोष्टींची सवय करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेसेजिंग ॲपद्वारे फोटो पाठवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉईस इनपुटचा म्हणजे आवाजाद्वारे मजकूर लिहिण्याच्या सुविधेचा वापर करणं. जर टायपिंग करणं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर फक्त तुमच्या फोनशी बोलायचं आहे. तुम्ही असं म्हणू शकता, आज हवामान खूप सुंदर आहे म्हणून मी फिरायला गेलो होतो, आणि रस्त्याच्या कडेने चालताना तुम्हाला दिसलेल्या एखाद्या फुलाचा फोटो काढून तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही पाठवू शकता. ती एक छोटीशी कृती तुमच्या कुटुंबाशी पुन्हा जोडू शकते आणि तुम्हाला एकाकीपणातून बाहेर काढू शकते. स्मार्टफोन हे केवळ एक खेळणं किंवा मनोरंजनाचं साधन नाही, ती एक जीवनरेषा आहे जी तुम्हाला जगाशी, तुमच्या प्रियजनांशी आणि भविष्यात कधीतरी तुम्हाला गरज भासू शकेल अशा मदतीशी जोडून ठेवते. आतापर्यंत आपण अशा 5 प्रमुख कारणांचा आढावा घेतला जी 70तील लोकांना आव्हान देतात, तसेच या आव्हानांवर मात करण्याचे काही
व्यावहारिक मार्गही आपण पाहिले. यातील काही विषय तुम्हाला कदाचित जड वाटले असतील, पण केवळ ते समजून घेण्याची शक्तीच तुमचं भविष्य अत्यंत सखोल पद्धतीने बदलू शकते. आता मी या सर्व गोष्टींचा सारांश एका साध्या 3 टप्प्यांच्या चेकलिस्टच्या स्वरूपामध्ये मांडते, ज्याचा वापर तुम्ही आजपासून सुरू करू शकता, जेणेकरून तुम्ही त्या कठीण टप्प्यातून सुखरूप पलीकडे जाऊ शकता. पहिली गोष्ट म्हणजे दररोज 30 सेकंद वेळ काढून तुमच्या पायांच्या बोटांची हालचाल करा. ही छोटीशी सवय असा पाया असते जो तुमचे स्वतंत्रपणे जगण्याचे सामर्थ्य अबाधित राखते. दुसरी सवय म्हणजे मदत मागण्याचा सराव करणं. ती मदत शेजाऱ्यांकडून असो, एखाद्या तज्ज्ञांकडून असो किंवा अगदी एखाद्या तरुण व्यक्तीकडून असो, याने काहीच फरक पडत नाही. तुमची एखादी छोटीशी अडचण किंवा चिंता दुसऱ्या कोणाशी तरी बोलून दाखवणं आणि इतरांना आधार घेण्याची तयारी दर्शवणं, हेच धैर्य आहे जे तुम्हाला एकाकीपणाच्या गर्तेतून बाहेर खेचून काढतं. तिसरी गोष्ट म्हणजे आठवड्यातून किमान एकदा तरी एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याची सवय स्वतःला लावून घ्या. तुम्ही एखाद्या शहरामध्ये तुम्ही यापूर्वी कधीही भेट न दिलेल्या कॅफेला भेट द्या. तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या एखाद्या बागेमध्ये फेरफटका मारा किंवा अशा एखाद्या ठिकाणी जा जिथे गेल्यावर तुमच्या मनाला काहीतरी नवीन आणि ताजंतवानं दृश्य पाहायला मिळेल. नवीन वातावरण तुमच्या मेंदूमध्ये नवीन ऊर्जेचा संचार करते आणि तुमच्या जगण्याचा उत्साह आणि चैतन्य कायम जागृत राहतं. वयाच्या 70 ते 75 या वर्षामागील काळ तुम्हाला कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण अडथळा वाटू शकतो, पण जर तुम्ही त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हाच तो सर्वोत्तम क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या आणि कालबाह्य समजुतींना मागे सोडून स्वतःच्याच एका नवीन आणि सुधारित रूपाचा स्वीकार करू शकता. 75 वर्षाहून अधिक वयाचे अनेक लोक जे आपण पूर्वीपेक्षा अगदी आनंदी असल्याचे सांगतात, त्यांनी एक गोष्ट अतिशय उत्तम प्रकारे आत्मसात केली आहे. इतरांवर अत्यंत सहजतेने आणि आत्मविश्वासाने अवलंबून कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. या चॅनलवर तुमचं आरोग्य आणि तुमची मानसिकता शांतता या दोन्ही गोष्टींना बळ देण्यासाठी मी सातत्याने विचार प्रवर्तक मार्गदर्शन देत राहते. आजचा हा संदेश जर तुमच्या पुढील 10 वर्षांच्या प्रवासाला दिशा देणारा एखादा छोटासा प्रकाश किरण जरी ठरला तरीसुद्धा ते माझ्यासाठी सर्वस्व असेल. जर तुम्हीही अशाच प्रकारच्या अनुभवातून गेला असाल किंवा तुम्हाला काही शंका कुशंका असतील त्या तुम्ही इतरांशी शेअर करू इच्छिता तर कृपया खाली कमेंट करून मला नक्की कळवा. तुमचे शब्द कदाचित अशा एखाद्या व्यक्तीसाठी आधार ठरू शकतील जी सध्या याच वाटेवरून प्रवास करत आहे. आणि जर या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल आणि उद्या ते पहिलं पाऊल उचलण्यासाठी तुम्ही आता सज्ज झाला आहात असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.